नक्षत्र उद्यान मध्ये आलेलो आहोत। तर नक्षत्र उद्यान मधली आपल्याला थोडीशी माहिती देतो मी। नक्षत्र उद्यान काय आहे, काय संकल्पना आहे नक्षत्र उद्यान। तर नक्षत्र उद्यान म्हणजे आपल्या ज्या 12 राशी आणि 27 नक्षत्र असतात त्याची थोडक्यात माहिती आणि आपल्या प्रत्येक नक्षत्रानुसार एक आराध्य वृक्ष असतं। आता इथं समोर बघा 27 नक्षत्र दिलेले आहेत। 1 ते 27 नक्षत्र दिलेले आहेत। हे 27 नक्षत्र 12 राशीमध्ये वाटलेले आहेत। मग एक राशीमध्ये 2 नक्षत्र येतात, कुठं 3 येतात, अशा प्रकारे नक्षत्र वाटलेले आहेत। 12 राशीमध्ये 27 नक्षत्र वाटलेले आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचं एक आराध्य वृक्ष। आता समोर बघा हे आराध्य वृक्ष दिलेले आहे। सुरुवातीला दिले नक्षत्र हे जे दाखवलेले आहे तुम्हाला, हे 27 नक्षत्र दाखवलेले आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या राशी दाखवलेल्या आहेत। या 12 राशी आहेत। या मधल्या लाईनला दिसते तर राशीचे नाव 12, काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी मागे पुढे अशा टोटल 12 राशीमध्ये 27 नक्षत्र गेलेले आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचं हे आराध्य वृक्ष दिलेले आहे। उदाहरणार्थ आता पहिले जर आपण पाहिलं तर जे अश्विनी नक्षत्र आहे त्याचं आराध्य वृक्ष दाखवलेलं आहे काजरा आणि मेष राशीमध्ये येतं ते। आता प्रत्येकाला नक्षत्र माहिती नसतं, राशी सर्वांना माहिती आहे का माझी कोणती राशी, पण नक्षत्र माहित नसतं। त्याच्यासाठी नक्षत्र पण माहित असणं गरजेचं आहे, कारण एका राशीमध्ये 2 नक्षत्र येतात। मग आपल्याला हे दाखवलेलं आहे का मेष, मी सांगत होतो तुम्हाला का हे अश्विनी नक्षत्र आहे, मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र येतं आणि त्याचं आराध्य वृक्ष काय आहे तर काजरा आहे। आणि काजरा म्हटल्यानंतर पूर्व इकडे दिशा दाखवली, पूर्व दिशा म्हणजे काय करायचं आहे आपण पूर्व दिशेला आपण एक आराध्य वृक्ष जे आपलं आहे ते आराध्य वृक्ष आपण एक घरी लावायचंय, आपल्या दारापुढे ते वृक्ष लावायचंय आणि त्याची पूजा करायची। मग पूजा कशी करायची त्याची आपली दिशा दाखवलेली आहे का कोणत्या दिशेला आपण ती पूजा केली पाहिजे, तर ती पूजा पूर्व दिशेला। आता हे उदाहरण मी दाखवलं का पहिलं जे नक्षत्र आहे अश्विन नक्षत्र, आराध्य वृक्ष काजरा आहे। आपण काजऱ्याचं झाड लावणे आणि त्याची पूर्व दिशेला तोंड करून पूजा करणे आहे आणि त्याची देवता दाखवलेली आहे बघा इकडच्या साईडला अश्विनी कुमार देवता आहे। या सर्व देवता दाखवलेल्या अश्विनी कुमार, यम, अग्नी, चंद्र, शंकर, आदिती अशा प्रकारे हे 27 देवता आहेत आणि हे 27 हे वृक्ष दाखवलेले आहेत। हे प्रत्येकाला आपल्या आपल्या नक्षत्राप्रमाणे वृक्ष लागू आहे। याच्यामुळे काय फायदा काय आहे, आपल्याला मानसिक ताण तणाव दूर होऊन जातो, टेन्शन फ्री होतो, काही आपल्याकडे ज्या अडचणी असेल त्या अडचणीचं दूर होतात त्या अडचणी। तर अशा प्रकारे आपण प्रत्येकाने एक आराध्य वृक्ष लावायचा आहे आणि त्याची माहिती तुम्ही इथून घेऊ शकता। हे 3-4 बोर्ड दाखवलेले, इथं बोर्ड आहे, हा बोर्ड आहे, तुम्हाला एक टोटल मी हेडिंग माहिती दाखवली। त्याचे फायदे कशा कशा प्रकारे होतात बघा या बोर्ड मध्ये दाखवलेलं आहे। नक्षत्र उद्यानचा समोरचा बोर्ड आहे, तीर्थंकर उद्यान कोण कोण तीर्थंकर होऊन गेले याच्यामध्ये ते दाखवलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे असे 4-5 बोर्ड दाखवलेले आहेत। आपण इथं 27 वृक्ष लावलेले आहेत इथं। आता हे जे गोल सर्कल मध्ये बघा आता पाहताना आपण तर हे 27 वृक्ष लावलेले आहेत आपण। त्या 27 वृक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बोर्ड केलेला आहे आणि त्या बोर्डावर पूर्ण माहिती दिलेली आपण। त्याच्यावर त्या वृक्षाचं नाव, आपली रास कोणती आहे, त्याच्यानंतर नक्षत्र कोणतं आहे, त्या वृक्षाचा देवता कुठला आहे आणि कोणत्या दिशेला तोंड करून त्याचं आपण पूजा करायची त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे। तर तुम्हाला जर आता प्रत्येकाला आपली आपली जर रास माहिती असेल, नक्षत्र माहिती असेल तर हे गोल सर्कल मध्ये आपण हे नक्षत्रवन केलेलं आहे आणि त्या नक्षत्रवनाची आपण ही माहिती पाहू शकता जाऊन। अशा प्रकारे आपण हे नक्षत्रवन सर्वांना माहिती कळली का, ही सर्वांना समजली का सर्वांना? तर समजली तर आता तुम्हाला ज्याला ज्याला नक्षत्र माहिती येतं पितर देवता सांगितलं
पळस बघ बरं पळस. नाही आम्ही हेच मानलो सर. सर आपल्या चॅनलचं नाव काय आपलं नगरी नगरी यूट्यूब चॅनल आहे. नगरी नगरी का हां. Thank you.